नमस्कार, सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर मी घरच्या घरी साडीला गोंडे बसवते आणि माझ्याकडे मशीन असल्यामुळे मी पिको फॉल सुद्धा घरीच करते। तर म्हटलं तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करावा, कारण काय होतं ज्यावेळेस आपण गोंडे बसवून आणतो त्यावेळेस ते खूप महाग असतात। तर घरच्या घरी स्वस्तात मस्त असे गोंडे कसे बनवायचे आज आपण पाहूयात। तर ही साडी आहे, दिवाळीची साडी आहे, तर त्यासाठी मी फॉल आणि गोंडे आणलेले आहेत। तर मी काय करते, काठावर मॅचिंग असे दोरा आणि फॉल आपण विकत आणायचा आहे। तर फॉल आणि दोरा, तर फॉल काय केलाय मी स्वच्छ धुवून घेतलाय, कारण ह्यामध्ये स्टार्च असतं, त्यामुळे कधीही फॉल धुवून इस्त्री करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, म्हणजे तो व्यवस्थित असा साडीला बसला जातो। तर प्रेस करून घेते मी। तर या पद्धतीने सर्व जो फॉल आहे तो व्यवस्थित असा प्रेस करून घेतलाय, तुम्ही बघू शकता। अजिबात गुड्या वगैरे राहून द्यायच्या नाहीत, म्हणजे एकसारखा फॉल बसला जातो। तर त्यासाठी हे गोंडे आहेत। तर अगोदर काय करूयात, आपण फॉल व्यवस्थित बसवून घेऊयात आणि नंतर आपण साडीला गोंडे कसे बसवायचे ते मी तुम्हाला दाखवते। तर अगोदर काय केले मी, याचा जो पीस आहे तो शिवाय टाकलेला आहे, कारण मला ब्लाऊज शिवता येत नाहीत, फक्त मी पिको फॉलसाठी आणि घरातले काही आपल्या ज्या फाटके तुटके कपडे असतात ते शिवण्यासाठी मी मशीन घेतली होती। तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घेऊयात। तर ही माझी दिवाळीची साडी आहे, भाऊबीजेची। तर दोन्ही बाजूला वेगवेगळे रंग आहेत, त्यामुळे पिको करताना आपल्याला त्याच दोऱ्याचा वापर करायचा आहे। व्यवस्थित कट करून घ्यायचे, क्रॉस वगैरे राहिलं नाही पाहिजे, एकसारखं कट करायचे। तर मी याच पद्धतीने कट करून घेते दोन्ही बाजूनी व्यवस्थित। काय होतं, आपण ज्यावेळेस साडी घेतो तर काही काही साड्यांना गोंडे नसतात, तर मला आवडतात गोंडे, त्यामुळे मी काय करते, असं रेडीमेड गोंडे आणते आणि बसवते। तर ही माझी मशीन आहे, 5 ते 6 वर्ष झालं ही मी घेतलेली, माझ्या ताईकडे होती। तर मग नंतर ती म्हटली की छान आहे, तर मग मी पण घेतली। तर बॉबिन भरून घेऊयात। ही लाईटवर चालते, त्यामुळे इथं बॉबिन भरण्याची पण सोय आहे। मी मशीनबद्दल का नाही जास्त सांगते, कारण म्हणजे ही काय प्रमोशन वगैरे मी करत नाही आहे, फक्त माझ्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की मी अशा पद्धतीने पिको फॉल करते। याला मोटर आहे, त्यामुळे ती आपण खाली बसून पण कुठेही नेऊनही या मशीनचा वापर करू शकतो। तर अशा पद्धतीने बॉबिन भरून घेते मी काय करते, जेवढे काही बॉबिन आहेत ते अगोदरच भरून घेते एकदाच। 2-3 साड्या असतील तर 2-3 साड्यांचे बॉबिन जे आहेत ते एकदाच भरून घ्यायचे। तर गुलाबी रंग आहे, तर गुलाबीची बॉबिन भरून घेतली मी। अंदाजे पूर्ण बॉबिन भरायची गरज पडत नाही। एका साईडला थोडासा मोरपंखी कलर आहे, चिंतामणी कलर आहे, सॉरी मोरपंखी नाही, चिंतामणी कलर आहे, तर त्याची पण मी थोडीशी बॉबिन भरून घेते, कारण एका साईडने आपल्याला पिको त्याच कलरचा करायचा आहे। तर इथं आतमध्ये बॉबिन बसवायची आहे या पद्धतीने। जशी आपण मशीन असते ना आपल्याकडं, साध्या पहिल्या ज्या मशीन आहेत त्याचनुसार आहे याचं मॉडेल, असं जास्त काही वेगळं नाही। माझ्या माहेरी मशीन असल्यामुळे मला टिपा वगैरे टाकायला अगोदरच येत होत्या। तर आता दोरा आपण सुईमध्ये बसवून घेऊयात। व्यवस्थित दोरा घेतल्यानंतर खालचा जो बॉबिनचा दोरा आहे तो मी वर काढून घेतलाय, पटकन वर येतं। एकदा ही मशीन वापरायला शिकलं की तुम्ही खूप पटकन कोणतीही गोष्ट शिवू शकता, पिको फॉल करू शकता। तर या पद्धतीनं याला बटन आहे, इथं आपण झिग जॉगसाठी ठेवू शकतो आणि इथून त्याची लेंथ जी आहे ती कमी जास्त करू शकतो बटनवर। तर इथं मी ठेवले अशा पद्धतीनं, आणि याच्यावर आपण प्रेस केलं की मशीन चालू होते। तर मी काय करते, खालीच घेऊन बसते जिथं मला उजेड वगैरे असेल तिथं। इथं बटन आहे, इथून वायर आहे याची, तुम्ही मेन प्लगला असं तुम्ही जोडून घेऊ शकता। मी ह्याच्यावर मांडले म्हणजे
पाटावर, म्हणजे जरा थोडंसं वरती येतं. इथं लाईट पण होती, इथं सुईच्या वरच्या बाजूला लाईट होती, परंतु तो बल गेला आहे माझ्याकडून. तर या पद्धतीनं बघू शकता तुम्ही, एकदम पटकन आपली मशीन पिको करते. फक्त एकदा तुम्ही त्याची DVD किंवा CD पाहिली की तुम्हाला ह्याची पूर्ण माहिती मिळते. या मशीनमध्ये तुम्ही काजा, बटन बसवू शकता, एम्ब्रॉयडरी करू शकता, पिको करू शकता, साधा टिपा टाकू शकता. तर 5-6 वर्ष झालं माझ्या ह्या मशीनला. मी घरगुती पिकोफॉल करते, म्हणजे माझ्या घरातले वगैरे साड्या वगैरे करते मी पिकोफॉल. लहान मुलांचे फाटलेले कपडे वगैरे असतात, मग ते इकडे तिकडे कुठं जाण्यापेक्षा मी आपलं ही मशीन घेतली आहे घरच्या घरी. तर या पद्धतीने पटकन असं एका साईडने आपला पूर्ण पिको झालेला आहे. एकदम नाजूक मोठा तुम्ही आपल्या आवडीनुसार ठेवू शकता. तर मी आता गुलाबी रंगाची यामध्ये बॉबिन बसवून घेतली आहे, कारण आपला जो चिंतामणी कलर आहे त्या साईडची पिको करून झालेला आहे. तर आता आपण गुलाबी जी बॉबिन आहे आणि वरती धागाही मी गुलाबी बसवून घेतला आहे, आणि गुलाबी साईडचं जे आहे पिको तो सगळ्यात अगोदर आता करून घेऊयात. एकदम सोपं आहे. मला अगोदरच टिपा टाकायला येत असल्यामुळं मला काही अवघड वाटलं नाही ही मशीन घेतल्यानंतर वापरणं. आणि यासोबत जी CD मिळाली होती त्यामध्ये मी पाहून कसं यूज करायचं, किंवा यूट्यूबला याचे वेगवेगळे व्हिडिओ आहेत की म्हणजे ह्या मशीनला कसं वापरायचं ते मी असं नाही का शिकले. तर या साईडनेही छान असा पिको करून घेतलेला आहे. ते व्यवस्थित मला दाखवता नाही आलं, कारण काय झाले स्टँड उंच आहे आणि खाली बसल्यामुळं ते व्यवस्थित शूट करता आलं नाही. तर आता आपल्याला इथं फॉल बसवून घ्यायचा आहे. मी गुलाबी रंगाचा फॉल आणला आहे, कारण काय होते खालचे जे काठ आहेत ते गुलाबी आहेत. तर मी 1 इंचभर अंतर सोडलं इकडून, आणि नंतर आपण इथून पुढे आपल्याला फॉल बसवून घ्यायचा आहे. फॉल थोडासा मी दुमडला आहे आणि नंतर बसवायचा आहे, म्हणजे ते हातशिलाईमध्ये व्यवस्थित करता येतं आपल्याला. तर आता मशीनवर हा मी तुम्हाला बसवून दाखवते की कशा पद्धतीनं बसवायचं आहे. तर साडी आणि फॉल एकदम व्यवस्थित एकावर एक धरायचेत, आणि मशीन जी आपण पिकोसाठी ॲडजस्ट केली होती त्यानुसारच चालू ठेवायचे. खूप छान आणि पटकन फॉल बसवला जातो. कुठेही धागा वगैरे किंवा फॉल आणि साडी वेगवेगळी राहता कामा नये. लक्षपूर्वक आपण ते पुढं सरकवायचे. अशा पद्धतीनं पटकन होतं. अगदी 10 मिनिटात म्हटलं तरी तुमची फॉल बसवून होतो. व्यवस्थित मला शूट करता आलं नाही, कारण स्टँड खूप वरती आहे आणि छोट्या स्टँड माझ्याकडे नसल्यामुळं मी थोडंसं जसं मला शक्य होईल तसा हा व्हिडिओ काढलेला आहे. आणि अक्षरा पण घरी नव्हती शूट करताना, त्यामुळं मला व्यवस्थित शूट करता नाही आलं. पण म्हटलं खूप सारे आपण पैसे देतो पिको फॉलसाठी, किंवा तुमच्याकडे जर मशीन असेल ना तरी तुम्ही खालून टिप टाकून घेऊ शकता आणि नंतर वरती हातशिलाई करू शकता. असं काही नाही की तुम्हाला जिगजॉगच करावं लागतं वगैरे. तुमच्याकडे साधी मशीन असेल तरीसुद्धा तुम्ही साध्या मशीनची टिप टाकू शकता साईड खालच्या बाजूने, आणि वरच्या बाजूने हातशिलाई करायची. तर आता काय करायचं आहे, राहिलेल्या रिळामधलाच दोरा वापरते मी. हातशिलाईच्या सुईमध्ये तो ओवून घेतला आहे मी, आणि जास्त धागा मी एकदाच घेत नाही. मग काय होतं, तो वडायला खूप त्रास होतो. तर 2दा जर तुम्ही धागा घेतला तरी फॉल हातशिलाई होऊन जातो. आता काय करायचं आहे, सुईला असं ओवून घेतलं आहे आणि एक छोटीशी गाठण पण टाकली शेवटी एका साईडला. आता आपण यामध्ये फॉलने हातशिलाई करून घेऊयात. तर या पद्धतीनं मी जो स्टडी टेबल आहे त्याच्यावरच हातशिलाई करते, म्हणजे व्यवस्थित ती करता येते. किंवा तुम्ही पॅड वगैरे असेल, रायटिंग पॅड, तर त्याच्यावर सुद्धा हातशिलाई करू शकता. तर धागा टाकून घ्यायचा आहे, एकसारखी हातशिलाई करायची आहे. धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे. खूप पटकन हातशिलाई होते. फक्त आपल्याला एकदा हात बसला ना की
खूप पटकन हातशिलाई होते. तर खूप दिवस झालं मी हा व्हिडिओ काढणार होते, पण मला झालंच नाही काही अडचणींमुळे. तर या पद्धतीनं आता काय करायचे, व्यवस्थित असं दाबून धरायचे, म्हणजे काय होतं धागा वगैरे इकडे तिकडे जात नाही. आणि कोपऱ्यावर व्यवस्थित अशी हातशिलाई करायची. फॉल व्यवस्थित बसला पाहिजे, खालून साडीला धागा दिसला नाही पाहिजे, या पद्धतीनं हातशिलाई करायची आहे. मला तर कोणी शिकवलं पण नाही, मी असंच 1-2 वेळा माझ्या साडीकडे व्यवस्थित चेक केलं की कसं हातशिलाई करतात वगैरे. मी बाहेरून ज्यावेळेस हातशिलाई करून आणायचे किंवा फॉल पिको करून आणायचे ना, तर मी एकदा पाहिलं आणि लगेच शिकले. तर व्यवस्थित असं एकसारखा धागा टाकायचा आहे, कमी जास्त टाकायचं नाही. मग काय होतं, तुमच्या पैंजणामध्ये किंवा असं गुंतलं जातं आणि तिथं ते धागे तुटले जातात. त्यामुळं काय करायचं, एकसारखं ओढून घ्यायचे आणि एकसारखी हातशिलाई करायची. तर या पद्धतीनं पूर्ण फॉलला आपल्याला धागा टाकून घ्यायचा आहे हातशिलाईचा. तर या पद्धतीनं फॉल धुतल्यानंतर त्यातलं स्टार्च निघून जातं आणि छान असं तो फॉल बसला जातो. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता, व्यवस्थित अशी मी एकसारखी हातशिलाई केलेली आहे. कोपरे वगैरे सगळं व्यवस्थित चेक करायचं आहे पूर्ण. कुठं आपल्याकडून पिको करताना किंवा बघितलं ना तुम्ही, वरती धागा वगैरे कुठंही दिसत नाही अजिबात सुद्धा. धागा टाकतानाच तो खालच्या साडीतून फॉलवरती घेताना व्यवस्थित घ्यायचा आहे, जेणेकरून तो बाहेरून काठांवर पण दिसणार नाही. आणि सर्व बाजूनी फॉल असा व्यवस्थित बसलाय का ते पाहिल्यानंतर आता आपण गोंडे बसवून घेऊयात. तर मी हे जनरल स्टोअर्समधून गोंडे आणले होते. म्हणजे मी फॉल आणि गोंडे आणण्यासाठी ह्या साडीचा धागा नेला होता, म्हणजे व्यवस्थित मॅचिंग आणता येतं आपल्याला. तर आता काय करायचं आहे, मी थोडासा धागा व्यवस्थित हे ठेवून घेतलेत एकसारख्या अंतरावर. तुम्ही खुणा करून सुद्धा हे गोंडे बसवू शकता. मी छोट्या छोट्या खुणा केलेत इथं गोंडे ठेवल्यानंतर एकसारख्या अंतरावर. आणि आता सुई धाग्यात आपण जसं बटन बसवतो ना, त्यानुसार हे बसवून घ्यायचे. तर हे गोंडे रेडीमेड आहेत, बसवायला खूप लवकर आणि पटकन होतात. मी काही वेळेस 200 ते 250 रुपये दिले ते एका साडीच्या गोंडे बसवण्यासाठी. आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार, हे फक्त 50 रुपयाचे 12 गोंडे आहेत. जर तुम्हाला दोन्ही कलरचे गोंडे टाकायचे असतील, म्हणजे राणी कलर आणि चिंतामणी कलर हे दोन्ही गोंडे टाकायचे असतील, तर 100 रुपयामध्ये 24 गोंडे येतील. परंतु काय होतं, हेवी होतो पदर आणि नंतर मग ती साडी हँडल करायला खूप अवघड जाते. त्यामुळे मी काय करते, शक्यतो 12च गोंडे बसवते. तर या पद्धतीनं आपण जसं हुक किंवा गुंडी बसवतो त्यानुसार हे व्यवस्थित असे सुईच्या साहाय्याने हे करू शिवून घ्यायचे ते इथं. आणि राहिलेला दोरा कट करून टाकायचा आहे. आता पुढचा गोंडा अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे. खाली गाठण टाकल्यामुळं साडीमधून ती काही वरती येत नाही धागा आणि व्यवस्थित आपला गोंडा पॅक होतो. अशा पद्धतीनं 1-2 गोंडे लावताना लक्षात आलं की तुम्ही सहज असं गोंडे बसवणार आहात. तर तुमच्या साडीला जरी गोंडे बसवायचे असतील तर नक्की तुम्ही कुठल्याही स्टेशनरी दुकानामध्ये असे गोंडे विकत मिळतात. तुम्ही किंवा ह्यातला स्क्रीनशॉटचा फोटो काढून न्या आणि दुकानदाराला तो मागा की मला असे गोंडे पाहिजेत ह्या कलरचे, तर मिळून जातील. मला सुद्धा खूप अवघड वाटायचं गोंडे इतके महाग कसे बसवायचे साडीला, कारण ब्लाऊज शिलाई, पिको फॉल आणि गोंडे हे साडीच्या प्राईज एवढे पैसे जातात एवढ्याला. तर माझं चाललंय, मी असंच घरी याबरोबर मी 2-3 साड्यांवर पण गोंडे आणले होते आणि सगळ्या साड्यांना मी 2-3 साड्यांना असे गोंडे बसवून घेतलेत. तर खूप छान दिसते, एकदम छान असा लुक येतो साडीला. गोंड्याशिवाय साडी छान दिसत नाही. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरीच गोंडे बसवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला.